morning all. Today we are going to see the next basic procedure of design of machine element. Last time we also see the basic procedure, but we are the see here the basic procedure of design of machine elements. Here the various steps are given. That is specify function of element. First is a specified functions of element. Next, determine forces acting on element. Next, select suitable material for element. Next, determine failure mode of element. Next, determine geometric dimensions of element. Next, modify dimensions of for assembly and manufacture, and check design at critical cross sections. Prepare working drawing of element. These are the basic procedure of design of machine element. म्हणजे आपल्याला काय दिलं बघा, डिझाईन बेसिक डिझाईन प्रोसिजर जे आहे हे कशासाठी दिलेलं आहे, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंटसाठी दिलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप जे असेल ते आपल्याला दिले आहे. स्पेसिफाय फंक्शन ऑफ एलिमेंट, तर एलिमेंटचं काय असेल स्पेसिफाय फंक्शन जे असेल ते आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन जे असेल ते स्पेसिफाय करायचं आहे. तरी आपण पुढं बघूनच आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट. तर त्यामध्ये स्पेसिफिकेशन ऑफ फंक्शन. फर्स्ट आपल्याला काय बघतो याच्यामध्ये स्पेसिफिकेशन ऑफ फंक्शन. त्यामध्ये बघा स्पेसिफाय फंक्शन ऑफ एलिमेंट, डिटरमाइन फोर्स एक्टिंग ऑन द एलिमेंट, select suitable material for element, determine failure mode of element, determine geometric dimensions of element, modify dimensions for assembly and manufacture, and check at critical cross section, prepare working drawing. जो काय फ्लो चार्ट जो आहे तो आपल्याला वरती दिला आहे तोच आपण इथं सेम बघतोय. तर त्यामध्ये काय असेल बघा, फर्दर आपण तर स्पेसिफिकेशन ऑफ फंक्शन्स. तर फंक्शन काय असेल तुमचं स्पेसिफिकेशन जे असेल ते तुम्ही इथे घेतलेलेच आहे ह्या फ्लो चार्टमध्ये. तर त्यामध्ये काय काय करतोय बघा, तर इथे जर आपण बघितलं तर त्यामध्ये बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे, स्पेसिफाय फंक्शन ऑफ एलिमेंट. स्पेसिफाय फंक्शन ऑफ एलिमेंट जे असेल ते पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, डिटरमाइन फोर्सेस ॲक्टिंग ऑन एलिमेंट. तर त्यामध्ये प्रत्येक जे काय तुमचं एलिमेंट आहे त्याचं फंक्शन जे असेल ते स्पेसिफाय तुम्ही केलं पाहिजे. त्यानंतर डिटरमाइन फोर्सेस ॲक्टिंग ऑन एलिमेंट, त्यामध्ये कुठले कुठले फोर्सेस आहेत ते ॲक्टिंग असणार आहे तर ते पण तुम्ही काय असेल त्याच्यामध्ये डिटरमाइन केले पाहिजे. सिलेक्ट सुटेबल मटेरियल फॉर एलिमेंट, त्या मटेरियलसाठी काय असेल सुटेबल मटेरियल काय असेल किंवा एलिमेंटसाठी कुठलं सुटेबल मटेरियल आहे तर हे पण तुम्ही काय केलं पाहिजे त्यामध्ये डिटरमाइन केलं पाहिजे किंवा सुटेबल सिलेक्ट केलं पाहिजे. त्यानंतर बघा डिटरमाइन फेल्युअर मोड ऑफ एलिमेंट. तो फेल्युअर कसा होणार आहे त्याचं काय असेल, कोणता फेल्युअर मोड कुठला असेल हे पण तुम्ही डिटरमाइन केलं पाहिजे. डिटरमाइन जिओमेट्रिक डायमेन्शन्स ऑफ एलिमेंट, जिओमेट्रिक डायमेन्शन जे असेल हे पण तुम्ही डिटरमाइन केलं पाहिजे. त्यानंतर बघा मॉडिफाय डायमेन्शन्स फॉर असेंबली अँड मॅन्युफॅक्चर अँड चेक डिझाईन ॲट क्रिटिकल प्रोसेसेस. मॉडिफाय डायमेन्शन जे असेल असेंबली किंवा तुमच्या डिटेलसाठी अँड मॅन्युफॅक्चर अँड चेक डिझाईन ॲट क्रिटिकल क्रॉस सेक्शन. एखादं क्रिटिकल क्रॉस सेक्शन जे आहे म्हणजे एखादं कर्वेचर आहे किंवा नॅरो शेप जर असेल तर त्या ठिकाणी काय असेल त्याच्यामध्ये डिझाईन जे असेल ते तुम्ही चेक केलं पाहिजे. त्यानंतर प्रिपेअर वर्किंग ड्रॉइंग ऑफ एलिमेंट. प्रिपेअर वर्किंग ड्रॉइंग ऑफ एलिमेंट. तर त्यामध्ये बघा स्पेसिफिकेशन ऑफ फंक्शनमध्ये हे टोटल जर पॅरामीटर जे असेल तर आपण टोटली हे पूर्ण जे असेल ते स्पेसिफिकेशन ऑफ फंक्शन म्हणजे तर त्याच्यामध्ये काय असेल प्रत्येक पॉईंटचं फंक्शन काय आहे तर ते आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर त्यामध्ये घेतला आपण जे बघितलेलं आहे त्यामध्ये स्पेसिफाय फंक्शन ऑफ एलिमेंट आहे, डिटरमाइन फोर्सेस असणार आहे, डिटरमाइन फेल्युअर असणार आहे, डिटरमाइन जिओमेट्रिक डायमेन्शन असणार आहे, मॉडिफाय डायमेन्शन्स आणि प्रिपेअर वर्किंग ड्रॉइंग जे असणार आहे ते आपण आता बघितलेलंच आहे. यानंतर नेक्स्ट आपण बघतोय डिटर्मिनेशन ऑफ फोर्सेस. डिटर्मिनेशन ऑफ फोर्सेस म्हणजे एखाद्या वेळेला काय असेल बघा, पण जे मशीन काय करतोय डिझाईन करतोय तर मशीन म्हणजे काय असेल ॲक्च्युअलमध्ये तर त्यामध्ये काय असेल मोशन ट्रान्समिट जे असेल म्हणजे एखादी रिलेटिव्ह मोशन जे असणार आहे ती आपण ट्रान्समिट करत असताना म्हणजे स्पेसिफिक वर्क तुम्हाला असेल किंवा स्पेसिफिक मोशन आउटला तुम्हाला घ्यायचं असेल
किंवा वर्क डन करायचं असेल तर त्या ठिकाणी काय असेल वेगवेगळे तुम्हाला मेकॅनिकल लिंकेजेस दिले असणार आहेत आणि हे मेकॅनिकल लिंकेजेस काय करतात त्याच्यामध्ये स्पेसिफिक रिलेटिव्ह मोशन जे असते ते ट्रान्समिट केले जाते मग ते रिलेटिव्ह मोशन जे असणार आहे ते तुम्ही कोणत्या पद्धतीने पण असू शकतो त्याच्यामध्ये मग त्यामध्ये काय असेल तुमची स्लायडिंग मोशन असू शकतं रोटरी मोशन असू शकतं रिसेप्टिव्ह मोशन असेल हे ट्रान्समिट करत असताना तर त्यामध्ये काय असणार तुमच्या फोर्सेस जे असणार ते फोर्सेस पण काय असेल याच्यामध्ये वापर होतात आणि ते फोर्सेस कुठले असेल त्याचं डिटर्मिनेशन असेल ते डिटर्मिनेशन आपल्याला याच्यामध्ये त्या बेसिक क्वेश्चनमध्ये आपल्याला करता आलं पाहिजे आणि काय असेल त्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ फोर्सेस कारण की तिथं रिलेटिव्ह मोशन असला तर रिलेटिव्ह मोशन ज्या ठिकाणी तुमचा फोर्स जो असेल हा ऑकर होतो आणि तो फोर्स कुठला असणार आहे कसा असणार आहे तर हे पण तुम्हाला काय असेल त्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ फोर्सेसमध्ये तुम्हाला काय असेल करता आलं पाहिजे आणि हे पण काय असेल त्यामध्ये बेसिक डिझाईन क्वेश्चनमध्ये काय असणार एक पार्ट आहे त्यानंतर हे जे पार्ट पुढचं आहे हे आपण बघतो कुठे सिलेक्शन ऑफ मटेरियल फेल्युअर क्रायटेरिया डिटर्मिनेशन ऑफ डायमेन्शन्स डिझाईन मॉडिफिकेशन आणि वर्किंग ड्रॉइंग जे असणार आहेत तर त्यामध्ये पहिला जो आहे तो कुठला स्पेसिफिकेशन ऑफ फंक्शन जे असेल तो बघितला नंतर डिटर्मिनेशन ऑफ फोर्सेस तर त्यामध्ये काय असेल वेगवेगळ्या लिंकेजेस ज्यावेळी काय होतात एकमेकाला कनेक्ट केला असेल म्हणजे मेकॅनिकल जे काय फॉर्म होणार आहे मोर दॅन मेकॅनिझम जर असेल तर ते मशीन फॉर्म जे काय तुमचं होणार आहे तर त्या मशीनच्या ठिकाणी काय असेल कोणकोणते फोर्सेस जे असेल किंवा डिझाईन मशीन ट्रान्सफर करत असताना वेगवेगळ्या एलिमेंटवरती कंपोनंटवरती जे काय फोर्सेस असेल ते डिटर्मिनेशन ऑफ फोर्सेस जे असणार ते आपल्याला करता आलं पाहिजे त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय सिलेक्शन ऑफ मटेरियल किंवा मटेरियल सिलेक्शन आपण म्हणतो तर बघा मटेरियल सिलेक्शन जे असणार आहे सिलेक्शन ऑफ प्रॉपर मटेरियल फॉर द मशीन कंपोनंट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स इन प्रोसेस ऑफ मशीन डिझाईन तर ज्यावेळी तुम्ही काय करता मशीन आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे मार्केट सर्वे आपण केला आणि मशीन आपल्याला करायचं आहे कुठलं तरी किंवा एक्झिस्टिंग म्हणून आपल्याला काय असेल ज्यावरती मशीन जर काय असेल तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी काय असेल बघा जे काय मॉडिफिकेशन तुम्ही करणार आहे तर त्या ठिकाणी काय असेल तुम्हाला सिलेक्शन ऑफ प्रॉपर मटेरियल फॉर मशीन कंपोनंट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स इन प्रोसेस ऑफ मशीन डिझाईन ही एक फर्स्ट स्टेप आहे किंवा मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे मशीन डिझाईनमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल प्रॉपर मटेरियल जे असेल ते तुम्हाला काय असेल सिलेक्ट करता आलं पाहिजे प्रॉपर मटेरियल जे असेल ते काय असेल सिलेक्ट करता हवे मग त्या कंडिशनमध्ये काय असेल बघा तुम्हाला मोशन कुठली ट्रान्सफर करायची आहे तुमचा लोड कुठला येणार आहे तुमची वर्किंग कंडिशन काय असणार आहे वर्किंग एन्व्हायरमेंट काय असणार आहे हे सगळं पॅरामीटर आपण काय करू कन्सिडर करून किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रॉपर्टीज तुमच्या असणार आहेत आणि त्या प्रॉपर्टीनुसार काय असेल आपण तिथं कुठलं मटेरियल सिलेक्ट करायचं आहे हे सगळं पॅरामीटर आपण काय करतो याच्यामध्ये ह्या मटेरियल सिलेक्शनला आपण कन्सिडर करतोय आणि ह्यामध्ये काय असेल त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर किंवा मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप जे आहे त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही मशीन डिझाईनमध्ये काय असेल त्याचं कंपोनंट जो तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्याचं मटेरियल जे असेल ते आपण काय करतो याच्यामध्ये सिलेक्ट करतोय त्यानंतर बघा द बेस्ट मटेरियल इज वन विच विल सर्व द डिझायर पर्पज ॲट मिनिमम कॉस्ट तर कुठलं मटेरियल असणार आहे तर बेस्ट मटेरियल कुठलं असणार आहे इज वन विच विल सर्व द डिझायर्ड पर्पज ॲट मिनिमम कॉस्ट म्हणजे काय असेल बघा तुम्हाला काय करायचं आहे स्लायडिंग मोशन घ्यायचं आहे म्हणजे सिलेंडर आणि पिस्टन यूज करायचं आहे तर त्या ठिकाणी सिलेंडर आणि पिस्टनच्या ठिकाणी आपण काय फक्त मटेरियल जर आपण चेंज केलं मटेरियल चेंज केलं लाईफ समजा तुमचे सेम आहे आणि त्या कंडिशनला कॉस्ट कंपॅरिझन जर आपण कंपॅरिझन केला लाईफ तेवढीच आहे कॉस्ट कंपॅरिझन जर कन्सिडर केला समजा एखाद्या मटेरियलची कॉस्ट जर का असेल तुमची जास्त जर असेल आणि एखाद्या मटेरियलची कॉस्ट जर का असेल कमी असेल पण लाईफ तेवढंच आहे तर त्या कंडिशनला काय असेल त्याच्यामध्ये ज्याची कॉस्ट कमी असणार आहे तर तो म्हणजे आपण काय करू शकतो द बेस्ट मटेरियल इज किंवा बेस्ट मटेरियल जो आपण कन्सिडर करणार मग त्या कंडिशनला काय असेल तेव्हा द बेस्ट मटेरियल इज वन विच विल सर्व द डिझायर्ड पर्पज ॲट मिनिमम कॉस्ट म्हणजे तुमचं काय असेल फंक्शन जे आहे तिथं स्लायडिंग मोशन तुम्हाला पाहिजेच आहे ती स्लायडिंग मोशन तुम्हाला मिळते आणि ज्याची कॉस्ट पण कमी आहे असं मटेरियल जे असेल ते बेस्ट मटेरियल आपण काय करतो याच्यामध्ये कन्सिडर करतो मग अशा पद्धतीने काय असेल जे काय तुमचा पर्पज असणार आहे जे काय तुम्हाला फंक्शन तिथं वर्क करायचं आहे त्यानुसार तुम्ही जे काय मटेरियल यूज करताय त्याची कॉस्ट जी असणार आहे तर ती कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये मिनिमम कॉस्ट असली पाहिजे कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये मिनिमम कॉस्ट असली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने काय करतो आपण त्याच्यामध्ये डिझाईन पॅरामीटर कन्सिडर करतो त्यानंतर बघा नेक्स्ट फॅक्टर कन्सिडर्ड वाईल सिलेक्टिंग द मटेरियल फॅक्टर्स कन्सिडर वाईल सिलेक्टिंग म्हणजे वेगवेगळे फॅक्टर जे असेल ते तुम्हाला मटेरियल सिलेक्शनच्या वेळेला काय करतो आपण कन्सिडर करतोय काय करणार आहे
वेगवेगळे फॅक्टर जे असेल ते मटेरियल सिलेक्शन जेव्हा आपण कन्सिडर करतो. मग त्यामध्ये काय असेल तुम्हाला जे काही पॅरामीटर जे असेल ते तुम्हाला इथे खाली दिलेलेच आहेत. तर ते आपण काय करतोय स्टेप वाईज क्वेश्चनमध्ये बघतो याच्यामध्ये. हां आणि वी सी हिअर दॅट इज फर्स्ट पॉईंट इज द अवेलेबिलिटी. मटेरियल शूड बी readily available in market in large enough quantities to meet the requirement. If you want to require a sliding motion, that time for that purpose we want the cylinder and piston, and for that piston and cylinder the material is available at large quantity. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला काय असेल ते मटेरियल जे असेल ते लार्ज क्वांटिटीमध्ये समजा अवेलेबल जर असेल लार्ज एफ क्वांटिटीमध्ये आणि काय असेल टू मीट द रिक्वायरमेंट. ती रिक्वायरमेंट तुमची मीट झाली पाहिजे. तुम्हाला मोशन कोणती पाहिजे आहे स्लायडिंग मोशन पाहिजे आहे. तर त्या कंडिशनला काय असेल तुमची ती रिक्वायरमेंट जी असेल ती मीट करतं आणि मार्केटमध्ये काय असेल ते मटेरियल जे आहे ते कसं असलं याच्यामध्ये इनिफ क्वांटिटीमध्ये अवेलेबल जर असेल तर ते आपण काय असेल त्यामध्ये हा एक फॅक्टर जो असेल हा कन्सिडर करतो. म्हणजे मार्केटमध्ये हे मटेरियल जे असणार आहे ते अवेलेबल असेल. नाहीतर समजा आपल्याला काय असेल बघा एखाद्या वेळेला एखादं मटेरियल असेल ते मिळत नाही. ते मिळत असेल तर आपल्याला मार्केटमध्ये काय असेल दुसऱ्या प्लेसवरून आपल्याला घ्यायला लागतं. मग त्या कंडिशनला काय तुमचा टाईम जो असेल तो काय असेल त्याच्यामध्ये कधी अवेलेबल होणार आहे काय असेल त्या सगळ्या पॅरामीटर जो असेल तर त्यासाठी मोस्टली आपण करतोय तुमची रिक्वायरमेंट मीट झाली आणि लार्ज क्वांटिटीमध्ये अवेलेबल जर असेल तर ते मटेरियल जे असेल ते मोस्टली आपण करतोय कन्सिडर किंवा सिलेक्ट करतो. आणि हा पण एक फॅक्टर तुम्ही कन्सिडर करतात काय मटेरियल अवेलेबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट बघा हा एक पॅरामीटर आपण इथे कन्सिडर केला. नेक्स्ट बघा कॉस्ट. नेक्स्ट काय असेल त्यामध्ये कॉस्ट. मग मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे सेम एखाद्या वेळेला काय असेल तुम्हाला मोशन कोणती घ्यायचं आहे स्लायडिंग मोशन घ्यायचं असेल सिलेंडर आणि पिस्टन जो असेल तर त्यासाठी त्याचं मटेरियल यूज करायचं आहे. त्याची लाईफ पण सेम आहे. मटेरियल जर आपण बघितलं तर फक्त दोन मटेरियल वेगवेगळे आपण वापरत असलो तर त्या कंडिशनला काय असेल ज्या कंपोनंटची लाईफ जी असेल जी काय असणार त्याच्यामध्ये जास्त आहे. मग समजा दोन मटेरियल आपण वापरले दोन्हीची लाईफ पण तुमची कशी आहे सेमच आहे. दोन्हीची लाईफ कशी आहे सेमच आहे. फक्त त्याच्यामध्ये कम्पॅरिझन कशामध्ये असणार आहे कॉस्ट कम्पॅरिझन. त्यानंतर प्रॉपर्टीज पण सेम आहे. समजा फक्त त्याच्यामध्ये काय असेल कॉस्ट कम्पॅरिझन असेल. कॉस्ट म्हणजे एखादी कॉस्ट असेल ती जादा असणार आहे एखाद्याची कॉस्ट जी असणार आहे ती कमी असणार आहे. असं जर असेल तर ज्याची कॉस्ट दोन्हीला असेल कमी असणार आहे कमी कॉस्ट जर असणार आहे तर ते मटेरियल आपण काय करतोय त्याच्यामध्ये चूज करतोय का तर त्यामध्ये बघा मटेरियलची कॉस्ट जर तुमची वाढली तर ॲटोमॅटिकली काय असेल तुमचं मशीन जो असणार आहे तर त्या मशीनचे ओव्हरऑल कॉस्ट जी असणार ती वाढणार आहे. तर त्या कंडिशनला आपण काय करतोय मिनिमम कॉस्ट मटेरियल जे असणार आहे विल शूड द मीट द रिक्वायरमेंट ऑफ द गुड एलिमेंट. जो गुड एलिमेंट असणार आहे त्याचे रिक्वायरमेंट जर मीट करत असणार आहे तर त्या कंडिशनला आपण करतो याच्यामध्ये ज्या मटेरियलची कॉस्ट जी असणार आहे ती कमी असणार आहे असं मटेरियल आपण काय करतो याच्यामध्ये सिलेक्ट करतो. असं काय करतो आपण सिलेक्ट करतो. त्यानंतर नेक्स्ट बघा थर्ड जो असेल तो काय असणार याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज. काय असणार याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज जे काय असणार आहेत ते आपण पुढे बघणारच आहे. म्हणजे एखादं आपण काय करणार आहे कंपोनंट मशीन कंपोनंट जे आपण बघतो तर त्यामध्ये काय असेल मेकॅनिकल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत. मग त्यामध्ये काय आपण घेतलं त्याच्यामध्ये मग असेच आपण बघितलं स्ट्रेन रिजिडिटी त्यानंतर इलेस्टिसिटी प्लॅस्टिसिटी हे सगळ्या प्रॉपर्टीज जे असणार त्या प्रॉपर्टीज काय असल्या आपल्याला बघायच्या आहेत. त्या प्रत्येक प्रॉपर्टीज कुठल्या आणि त्या प्रॉपर्टीनुसार काय असेल त्यामध्ये मटेरियल जे असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे समजा आपल्याला काय असेल याच्यामध्ये एखाद्या वेळेला शॉक ऑब्झर्बरसाठी घ्यायचं असेल तर तिथं इलेस्टिक मटेरियल तुम्हाला काय असेल गरजेचं असणार आहे. समजा एखाद्या वेळेला लोड हँगिंगसाठी वापरायचं असेल तिथं हाय स्ट्रेंथसाठी किंवा स्ट्रेंथ त्याची हाय असलेलं मटेरियल तुम्हाला ते यूज करायचं आहे. मग त्या प्रॉपर्टीज आपण काय असेल त्यांना मेकॅनिकल प्रॉपर्टीज असेल तर त्या आपण इथं काय करतो कन्सिडर करतो. मग तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत तर हे आपण पुढं बघणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीज नंतर नेक्स्ट इन सम ॲप्लिकेशन्स मशीनेबिलिटी ऑफ मटेरियल इज ॲन इम्पॉर्टंट कन्सिडरेशन इन सिलेक्शन. तर मशीनेबिलिटी म्हणजे काय असेल बघा म्हणजे ते मटेरियल जे असेल ते इझी टू मशीनेबल असतं.
इझी टू मशिनेबल जर असेल तरच काय करू शकतो की यामध्ये आपण एलिमेंट जो असेल तो फास्टमध्ये काय करू शकतो त्यामध्ये मॅन्युफॅक्चर करू शकतो हां. तर त्यामुळे काय असेल बघा सम ॲप्लिकेशनमध्ये काय असेल तो मशिनेबिलिटी ऑफ मटेरियल इज अन इम्पॉर्टंट असोसिएशन इन सिलेक्शन. म्हणजे काही ठिकाणी आपण करतोय मशिनेबिलिटी जी असेल हा पण पॅरामीटर एक कन्सिडर करतोय मटेरियल सिलेक्शनच्या वेळेला. आणि त्यामध्ये काय असेल तुमचं मशीन जे असेल हां तर त्याचा एलिमेंट जो असेल तो आपण मॅन्युफॅक्चर करत असताना किंवा मशिनेबल करत असताना तो कसा असला त्याच्यामध्ये इझी टू मशिनेबल असता पाहिजे. मशिनेबिलिटी म्हणजे काय करू शकतो इझी टू मशिनेबल म्हणजे काय असेल त्याच्यावरती तुम्हाला प्रोसेस घ्यायची असेल तुमचे टर्निंग घ्यायची असेल प्रोसेस काय असेल किंवा त्याच्यावरती अजून काय मशीन प्रोसेस काहीतरी करायचं असेल तर तो आपण काय करू शकतो म्हणजे इझी टू मशिनेबल करू शकतो. तर तो पण आपण इथे कन्सिडर करतो आहे. आणि काही केसेसमध्ये आपण काय करतो आहे मशिनॅलिटी जे असणार आहे ते आपण काय करतो इम्पॉर्टंट इथं कन्सिडर करतो. त्यानंतर बघा नेक्स्ट where the product is of complex shape castability or ability of the molten metal to flow into the intricate passages is the criteria of material selections. म्हणजे एखाद्या वेळेला मटेरियल जे असणार आहे एखाद्या वेळेला डिझाईन जर आपण बघितलं मशीनचं किंवा एलिमेंटचं तर ते डिझाईन कसं असणार आहे याच्यामध्ये कॉम्प्लेक्स डिझाईन असणार आहे. कॉम्प्लेक्स डिझाईन असणार आणि त्या कॉम्प्लेक्स डिझाईनच्या ठिकाणी जर आपण काय कन्सिडर केलं याच्यामध्ये किंवा कॉम्प्लेक्स तुमचा शेप जर असेल तर त्या ठिकाणी काय असेल तो शेप आपल्याला करायचा असेल तर तो आपण जसं करतो याच्यामध्ये कास्टेबल किंवा कास्टनं आपण काय होतोय तो कास्टेबिलिटीनं काय करतो आपण तो तयार करतो. किंवा कास्टेबिलिटी ऑर ॲबिलिटी ऑफ द मोल्टन मेटेरियल टू फ्लो इनटू इंट्रिकेट पॅसेजेस. म्हणजे तो जर आपण घेतला याच्यामध्ये म्हणजे आपण काय करतोय बघा पोरिंग ज्यावेळी तुम्ही करता याच्यावरती एखादं तुमचा मोल्टन का असेल याच्यामध्ये बॉक्स जर असेल तर त्या ठिकाणी काय असेल 2 होल दिले असेल एकावरती पोरिंग करणार आहे म्हणजे इन आणि आऊट जेव्हा आपण करतो एखाद्या वेळी मोल्टन मेटल जे असेल एका ह्याच्यामध्ये पोरिंग केल्यानंतर दुसऱ्या ह्याच्यातून ते आऊटला बाहेर येतो तर त्या कंडिशनला काय असेल तुमचा तो बाहेर आल्यानंतर आपण तो बंद करतो. मग त्या कंडिशनला तो आतमध्ये तो किती ठिकाणी त्याच्यामध्ये काय असेल नॅरो पॅसेज इंटिग्रेटेड पॅसेज असणार किंवा नॅरो पॅसेज जर असेल तर त्या ठिकाणी तो प्रत्येक ठिकाणी पास होतो. आणि त्या ज्या ठिकाणी तुमचे जेवढे काय असेल इंटिग्रेटेड पॅसेज असणार आहे तर त्यानुसार तुमचं काय असेल त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स शेपचा एलिमेंट जो असेल तो तिथे तयार होतो आहे. मग ह्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलेलं आहे जो तुम्ही काय असेल मटेरियल वापरणार आहे जेव्हा तो पोरिंग करतो आहे आपण किंवा कास्टेबल करतो आहे किंवा मोल्टन मेटल जो असणार आहे तो कसा झाला पाहिजे त्यामध्ये फ्लो इनटू इंट्रिकेट पॅसेज म्हणजे जो तुमचे इंट्रिकेट पॅसेज असणार त्या प्रत्येक ठिकाणी काय झाला तो पास झाला पाहिजे इज द क्रायटेरिया ऑफ द मटेरियल सिलेक्शन्स. आणि हा जो काय असेल तुमचा बेसिक क्रायटेरिया ऑफ द मटेरियल सिलेक्शनचा असला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि याच्यामुळं काय असेल बघा जर तो इंटिग्रेट पॅसेजमधून जर समजा पास होत असेल स्टेबिलिटी त्याची किंवा ॲबिलिटी जी असणार आहे तो इंटिग्रेट पॅसेजमधून जर पास जर झाला तर तो काय असेल तुमचा कॉम्प्लेक्स शेपचा काय असेल याच्यामध्ये प्रोडक्ट जो असेल किंवा कंपाऊंड जो आहे तो आपण इझी टू काय करू शकतो याच्यामध्ये कास्टेबल करू शकतो. त्यानंतर बघा इन फॅब्रिकेटेड असेंब्लीज ऑफ प्लेट्स अँड रॉड्स वेल्डेबिलिटी बिकम्स द गव्हर्निंग फॅक्टर. कारण की तुम्हाला काय असेल फॅब्रिकेटेड असेंब्ली जर असेल त्या फॅब्रिकेटेड असेंब्लीवरती काय असेल तुम्हाला मोस्टली तो काय असेल वेल्डेबल किंवा वेल्ड करावा लागतो मग त्यामध्ये तुमच्या प्लेट्स असणार आहेत रॉड्स असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय असेल वेल्डेबिलिटी जो असणार आहे हा आपण एक गव्हर्निंग फॅक्टर आहे किंवा मेन फॅक्टर आपण इथं कन्सिडर करतो आहे. म्हणजे काही केसेसमध्ये तुम्ही काय करता ज्या ठिकाणी फॅब्रिकेटेड असेंब्लीज आहेत त्या ठिकाणी प्लेट्स रॉड्स असणार आहेत किंवा वेल्डेबिलिटी असणार आहे त्या ठिकाणी वेल्डेबिलिटी जी असणार आहे हा काय असेल त्यामध्ये गव्हर्निंग फॅक्टर जो असेल हा आपण इथं कन्सिडर करतो. तर हा पण पॅरामीटर आपण यासाठी मटेरियल सिलेक्शनमध्ये आपण कन्सिडर करतो. आता यानंतर बघा नेक्स्ट तर आपण गेलं तर तुम्हाला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलच्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत म्हणजे आपण तुम्हाला मटेरियल सिलेक्ट करायचं आहे तर मटेरियल सिलेक्शन करत असताना त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत हे तुम्हाला बघायचं आहे. तर त्यामध्ये बघा स्ट्रेंथ मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू रेजिस्ट विदाउट रप्चर एक्सटर्नल फोर्सेस कॉजिंग व्हेरियस टाईप्स ऑफ स्ट्रेसेस. तर तो का कुठल्या याच्यामध्ये रेजिस्ट करता आला पाहिजे त्यामध्ये विदाउट रप्चर ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू रेजिस्ट विदाउट रप्चर एक्सटर्नल फोर्सेस कॉजिंग व्हेरियस टाईप्स ऑफ स्ट्रेसेस. म्हणजे एखाद्या मटेरियलवरती काय असं समजा
व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस किंवा एक्सटर्नल फोर्सेस जे असेल होत असेल तर विदाउट रप्चर काय झाला तो रन झाला पाहिजे. की ॲबिलिटी टू रेजिस्ट द विदाउट रप्चर्स ही जी प्रॉपर्टी जी आहे असेल तर त्याला आपण जातोय ती प्रॉपर्टीचं नाव काय म्हणतो त्याला आपण स्ट्रेंथ म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट बघा इलेस्टिसिटी. आता इलेस्टिसिटी म्हणजे काय सगळ्यांना माहितीच आहे. तर काय बघा ॲबिलिटी टू रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर डिफॉर्मेशन इन द एक्सटर्नल फोर्सेस आर रिमूव्ह. ज्याला काय करतो बघा रबर जर आपण घेतला रबरला काय असेल ज्यावेळी तुम्ही ताणताय असेल ते रबरला कसं ताणताय तर आपण त्याला परत काय असेल फोर्स ज्यावेळी एक्सटर्नल फोर्स जर आपण त्याला रिमूव्ह जर केला तो परत त्याच्या ओरिजिनल शेपला येतो. म्हणजे काय असेल बघा ॲबिलिटी टू रिगेन इट्स ओरिजिनल शेप. त्याचा ओरिजिनल शेप जो असतो तो रिगेन करतो. अँड द साईज आफ्टर डिफॉर्मेशन वेन द एक्सटर्नल फोर्सेस आर रिमूव्ह. ज्यावेळी एक्सटर्नल फोर्स आपण रिमूव्ह करतोय त्याची ओरिजिनल जी साईज असेल ते रिगेन केली जाते. त्यानंतर बघा प्लॅस्टिसिटी. ॲबिलिटी टू रिटेन द डिफॉर्मेशन प्रोड्यूस अंडर द लोड ऑन द परमनंट बेसिस. म्हणजे ज्यावेळी आपण करतोय रबर जो असेल आपण काढल्यानंतर तो परत त्याच्या ओरिजिनल शेपला येतो. पण इथं काय असेल प्लॅस्टिसिटी म्हणजे काय असेल एखादं मटेरियल जे आहे समजा मी काय ओढलं म्हणजे एखादी वायर आहे वायरचं मटेरियल जे आहे ते आपण इथं ओढलं किंवा एखाद्या प्लॅस्टिकची बॉटल आहे ती आपण ओढली तर ती काय असेल थोडी ताणते बघा याच्यामध्ये पण त्याच्या काय असेल परमनंट डिफॉर्मेशन त्याचं होतं पण तो त्याच्या ओरिजिनल शेपला येत नाही. आणि असं जर असेल तर त्याला आपण म्हणतो प्लॅस्टिसिटी म्हणतो. कुठल्या असणार त्याच्यामध्ये प्लॅस्टिसिटी. त्यानंतर नेक्स्ट बघा स्टिफनेस ऑर रिजिडिटी. मग अशा आपण बघितलेलंच आहे. ॲबिलिटी टू रेजिस्ट डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. जो का डिफॉर्मेशन असणार आहे त्या डिफॉर्मेशनला रेजिस्ट करण्याची प्रॉपर्टी म्हणजे काय करतो आपण रिजिडिटी आपण कन्सिडर करतो किंवा स्टिफनेस त्याला म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा इथं आपल्याला दिलेलं आहे टफनेस. तर टफनेस म्हणजे काय ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब एनर्जी बिफोर फ्रॅक्चर टेक प्लेस. म्हणजे फ्रॅक्चर व्हायच्या अगोदर जो का तुम्ही एनर्जी ऑब्झर्व करता तर त्याला काय म्हणते त्या प्रॉपर्टीजला आपण म्हणतो टफनेस. ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब एनर्जी बिफोर फ्रॅक्चर टेक प्लेस. त्यानंतर नेक्स्ट बघा मेलिएबिलिटी. मगाशी आपण बघितलेलंच आहे. तर मेलिएबिलिटी म्हणजे काय झालं बघा ॲबिलिटी टू डिफॉर्म to a greater extent before the sign of crack when it is subject to compressive force. तर काय दिलं बघा malleability ability to deform to a greater extent before the sign of crack when it is subject to compressive force. तर बघा ज्यावेळेला काय करता तुम्ही कॉम्प्रेसिव्ह फोर्स इथं हे करता तर त्यावेळेला काय असेल त्याची ॲबिलिटी कुठली असेल डिफॉर्म टू द ग्रेटर एक्सटेंट बिफोर द साइन ऑफ क्रॅक. म्हणजे क्रॅक व्हायच्या अगोदरचा काय असेल तुम्ही ॲबिलिटी टू डिफॉर्म जो असणार आहे ॲबिलिटी टू डिफॉर्म टू अ ग्रेटर एक्सटेंट तर त्या प्रॉपर्टीजला आपण काय होतो त्याच्यामध्ये मेलिएबिलिटी म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट असेल की डक्टिलिटी. तर बघा ability to deform to a greater extent before the sign of crack when subject to a tensile force. किंवा ability to form a wire. या ठिकाणी आपण घेतलं डक्टिलिटी म्हणजे काय असेल बघा तंतुमय आपण त्याला म्हणतो तंतुमयता. तर ती म्हणजे काय असेल बघा ability to deform a greater extent before the sign of crack when subject to tensile force. जेव्हा तुम्ही करता एखादी वायर जी आहे तिथं आपल्याला काय असेल दोन्ही साईडला जेव्हा टेन्साईल फोर्स देत आहे या साईडला पण या साईडला पण दोन्ही साईडला टेन्साईल फोर्स ज्यावेळी तुम्ही देत आहे तर तो टेन्साईल फोर्स दिल्यानंतर काय असेल तो ओढणार आहे जास्त. आणि ॲबिलिटी टू फॉर्म इन वायर शेप. ॲबिलिटी टू फॉर्म इन वायर शेप म्हणजे वायर शेपसारखं असेल वायर तुमचा तंतुमन जर हे जर असेल आणि तो पण काय असेल त्यामध्ये म्हणजे किती पण तुम्ही ओढला तर ते काय असेल त्याच्यामध्ये ताणतच जाणार आहे. आणि ती जी ॲबिलिटी तुमची असणार आहे तर त्याप्रमाणे त्या प्रॉपर्टीजला आपण काय त्याच्यामध्ये डक्टिलिटी ॲबिलिटी टू फॉर्म इन वायर शेप. वायर शेप म्हणजे काय असेल तो फॉर्म होणार आहे. त्यानंतर बघा ब्रिटलनेस. प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच शोज निग्लिजिबल प्लॅस्टिक डिफॉर्मेशन फ्रॅक्चर टेक प्लेस. इथं जर आपण काय केलं निग्लिजिबल प्लॅस्टिक डिफॉर्मेशन फ्रॅक्चर टेक प्लेस ज्याला तुम्ही त्याच्यामध्ये ब्रिटलनेस कन्सिडर करताय त्यावेळेला काय असेल बघा प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच शोज निग्लिजिबल प्लॅस्टिक डिफॉर्मेशन फ्रॅक्चर टेक प्लेस. म्हणजे काय असेल बघा एखाद्याला आपण ओढलं तर तो प्लॅस्टिक डिफॉर्मेशन जाणार आहे पण प्लॅस्टिक डिफॉर्मेशन नंतर काय असेल तो फ्रॅक्चर होणार आहे. फ्रॅक्चर टेक प्लेस अशी जर प्रॉपर्टी जर असेल तर त्याला आपण काय असेल ब्रिटलनेस आपण म्हणतोय. त्यानंतर बघा हार्डनेस रेजिस्टन्स टू पेनिट्रेशन ऑर परमनंट डिफॉर्मेशन. हार्डनेस जो असेल तो रेजिस्टन्स टू पेनिट्रेशन म्हणजे काय असेल बघा आपण एखादा पेनचं टोक जर घेतला
अंजलीने काय केलं त्याच्यावरती प्रेशर केलं तर त्याला काय असेल तो अपोज करणार आहे, पेनिट्रेशन जे असणार आहे म्हणजे आतमध्ये काय असेल तो फ्रेंच जो करणार असेल पेनिट्रेट करणार आहे तर त्याला तो रेजिस्ट करणारा जर असेल तर त्या प्रॉपर्टीजला आपण घालतो त्याच्यामध्ये हार्डनेस म्हणतो, ॲबिलिटी टू रेजिस्टन्स टू पेनिट्रेशन ऑर परमनंट डिफॉर्मेशन. तर हे जे असणार आहे ह्या प्रॉपर्टी ज्या आहे ह्या प्रॉपर्टीज आपण कशासाठी करतोय तर जेव्हा तुम्ही मटेरियल सिलेक्शन करता त्या मटेरियल सिलेक्शनच्या वेळेला काय असेल ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या असणार त्या प्रॉपर्टीज आपण काय करतो याच्यामध्ये कन्सिडर करतोय. आणि ह्या प्रॉपर्टीज आपण कन्सिडर केल्यानंतर नेक्स्ट आपण काय करतो त्याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट जे आहे तर त्यामधले पॉईंट जे असणार आहेत ते बेसिक रिक्वायरमेंटमधले ते पॉईंट जे असतील ते आपण परत त्याच्यामध्ये बघतोय. मग त्यामध्ये तुम्हाला वरती दिलेलेच आहे इथं मटेरियल सिलेक्शन झालं. त्यानंतर फेल्युअर क्रायटेरिया कुठला असणार तुमचं. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ डायमेन्शन्स प्रत्येक कंपोनंट जो तुमचा आहे त्या प्रत्येक कंपोनंटचं काय असेल डायमेन्शन आपण त्याच्यामध्ये डिटर्माइन करतोय. त्यानंतर डिझाईन मॉडिफिकेशन समजा आपल्याला काय असेल तर डायमेन्शन आपण फाइंड आउट केलं आपल्याला त्या डायमेन्शनमध्ये काय असेल मॉडिफिकेशन करायचं असेल तर डिझाईन मॉडिफिकेशन आपण करतोय. त्यानंतर वर्किंग ड्रॉइंग म्हणजे वर्किंग ड्रॉइंग जर काय असेल तर डिटेल्स ड्रॉइंग आणि असेंब्ली ड्रॉइंग तुमचं असणार आहे. समजा त्याच्यामध्ये आपल्याला काय मॉडिफिकेशन करायचं असेल तर मॉडिफिकेशन आपण केल्यानंतर डिटेल्स ड्रॉइंग आणि वर्किंग ड्रॉइंग जे असणार आहे तर ही काय असेल किंवा असेंब्ली ड्रॉइंग जे असेल ते आपण इथे चेंज करतोय. आणि हा जो पार्ट आहे हा इथं तुमचं संपतो. यानंतर नेक्स्ट जो पॉईंट असेल ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके, थँक्यू.